दर्यापूर ते अकोट महामार्ग 47 हा रस्ता रुंदीकरणामुळे उंच झाला असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता तात्काळ अप्रोच रस्ते करून द्यावेत याबाबत निवेदनाद्वारे प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर, उपतालुका प्रमुख आकाश घटाडे, चेतन बोरेकर, मुकेश वडतकर व इतर शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती। त्या अनुषंगाने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता गिरी संदीप देशमुख, ठेकेदार यांच्यासह तहसीलदार योगेश देशमुख यांच्या दालनात अनेक वेळा सारासार चक्रा व बैठकी संपन्न झाल्या। बैठकीत अप्रोच रस्ते करून देण्याचे मान्यही केले, परंतु अप्रोच रस्ते व शेतातील नाल्यालगत फुटलेले बांधकाम दुरुस्ती करून देण्याकरिता विलंब होत असल्याने परिसरातील शेतकरी पावसाच्या दिवसात अडचणीत सापडल्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु अद्यापही अप्रोच रस्ते झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। पावसाळ्यापूर्वी शेत जमिनीचे अप्रोच रस्ते पूर्ण न झाल्यास शेती जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे तात्काळ रस्ते करून देण्यात यावे याकरिता परिसरातील शेतकरी 1 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर येथील कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रहारे प्रवीण वडतकर सह अन्य पदाधिकारी यांनी दिला आहे। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।